कास आधुनिक शेतीची कार्यक्रमाचे प्रायोजक तुनवाल इलेक्ट्रिक व्हेकल्स। नमस्कार मंडळी, कास आधुनिक शेतीची या नव्या कोऱ्या कार्यक्रमात मी आरती पाठक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आपल्या सगळ्यांना पारंपरिक शेती तर माहिती आहे, पण त्याच पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली तर। आज आपण आलोय बनेश्वर कृषी पर्यटन केंद्रामध्ये आणि आज आपण अशाच एका शेतकऱ्यांना भेटणार आहोत ज्यांनी पारंपरिक शेतीला एक नवं वळण दिलंय, आधुनिकतेची जोड दिली आहे। आपण भेटणार आहोत कृष्णा फडतरे यांना। चला तर मग। नमस्कार सर। नमस्कार। कास आधुनिक शेतीची या कार्यक्रमात मी आरती पाठक तुमचं स्वागत करते। सर, आपल्या प्रेक्षकांसाठी मला तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल? मी कृष्णा फडतरे, मुक्काम पोस्ट नसरापूर, तालुका भोर, जिल्हा पुणे। बनेश्वर मंदिराजवळ नसरापूरला एक शिवकालीन बनेश्वर मंदिर आहे, त्या बनेश्वर मंदिराजवळ माझी शेती आहे। तर मी इथे माझ्या शेतामध्ये बनेश्वर कृषी पर्यटन केंद्र या नावाने कृषीपूरक व्यवसाय सुरू केलेला आहे। अच्छा, म्हणजे या व्यवसायाशी निगडित कुणाला जर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ते तुमच्याशी थेट संपर्क साधू शकतात? हो, बनेश्वर मंदिराजवळ आलात तर बनेश्वर कृषी पर्यटन केंद्र विचारलं कुणाला किंवा पाट्या लागलेल्या आहेत तिथे तुम्हाला ती माहिती मिळेल। अगदीच। आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। मी सगळ्यात आधी तुम्हाला असं विचारू इच्छिते की ह्या क्षेत्रात तुम्ही कधीपासून आहात आणि याच्या मागची तुमची प्रेरणा काय आहे? या क्षेत्रात आम्ही वडिलोपार्जित शेती व्यवसाय करणारीच लोक आहोत। हो, आमच्या आजोबांच्या नंतर वडील आणि वडिलांच्या नंतर मी, असा आमचा शेतीचा प्रवास आहे। यशाचा मार्ग कितीही खडतर असो, आपली वाटचाल सुरूच ठेवावी। सगळे धक्के पचवून पुढच्या प्रवासासाठी सदैव तयार, जशी माझी ही ई बाईक। बदलतं वातावरण आणि प्रदूषणाचा शेतीवर परिणाम होतो, म्हणूनच मी वापरते ही माझी ई बाईक। बॅटरी रिचार्ज केली की पुढच्या प्रवासाला तयार। कास आधुनिक शेतीची कार्यक्रमाचे प्रायोजक तुनवाल इलेक्ट्रिक व्हेकल्स।